तर मित्रांनो, निराधार योजनेच्या ऑफिशियल पोर्टलवर आपण या ठिकाणी येणार आहे आणि आनंदाची बातमी दिव्यांग बांधवांसाठी मोठ्या प्रमाणावर असणार आहे। दिवाळीच्या आधीच दिव्यांग बांधवांसाठी सरकारच्या वतीने हे गिफ्ट देखील मांडलं जात आहे। आता बघा, आपण वेबसाईटवर येऊया। आता SAS च्या DBT वेबसाईटवर आल्यानंतर बघा, या ठिकाणी सर्वात आधी वरती मेसेज काय येत आहे, तर हा मेसेज अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा आहे। तर या मेसेजमध्ये सांगितलं आहे की आपणास सूचित करण्यात येते की DBT प्रणालीवर दिनांक 16 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 4:30 वाजल्यापासून ते 17 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत पोर्टलवरील लाभ वितरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार असून सदर कालावधीत पोर्टल सक्रिय राहणार नाही। त्याच्यामुळेच आता दिव्यांग बांधवांच्या बँक खात्यावरती आजपासून म्हणजेच उद्या जमा होतील, कारण आजपासून कार्यवाही सुरू झाली आहे। उद्या 1000 रुपये जमा होणार आहेत आणि ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे दिव्यांग बांधवांसाठी। आता तुम्ही म्हणाल की हे 1000 रुपये नक्की कोणाला जमा होणार, कशामुळे जमा होणार, हे सरसकट पैसे येणार आहेत का, निराधारांचं यामध्ये काय असणार आहे, ही सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला, तुम्ही फेसबुक पेजवर पाहत असल्यास पेजला फॉलो करायला विसरू नका, कारण सर्व योजनांबाबतच्या सरकारी योजना असतील, शेतकरी योजना असतील, लाडकी बहीण असतील, याबाबतच्या अपडेट तुम्हाला आपल्या पेजवर आणि चॅनलवर मिळत असतात। तर मित्रांनो, यामध्ये सर्वात महत्त्वाची एक बाब आहे ती या ठिकाणी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे। हे पैसे येणार कोणाला, तर बघा, आपल्याला सर्वांना माहिती आहेच की या वेळी काय झालं होतं। हा जो हप्ता ऑक्टोबर महिन्याचा होता, या ऑक्टोबरच्या हप्त्यासाठी सुमारे 2500 रुपयाचा निर्णय घेण्यात आलेला होता आणि 2500 रुपयांचा निर्णय हा फक्त आणि फक्त दिव्यांग बांधवांसाठी घेण्यात आलेला होता। परंतु यामधूनही अनेक वेळा काय निदर्शनास आले की अनेक दिव्यांग बांधवांना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता देखील 1500 रुपयांप्रमाणे जमा करण्यात आला। आणि मग हे जे बांधव आहेत की ज्यांना 1500 रुपयेच मिळाले, त्यांचं मत काय होतं की आम्हाला देखील 2500 रुपये मिळावेत, आम्ही देखील दिव्यांग आहे, परंतु आम्हाला पैसे कमी का मिळाले। तर मग यामध्ये काय झालं की अनेकांनी प्रश्न केला, अनेकांनी विचारलं। याबाबत जिल्हाधिकारी असतील किंवा संबंधित विभागाचे अधिकारी असतील, यांनी देखील स्पष्टपणे सांगितलं होतं की काळजी करण्याची कोणतीही आवश्यकता नाही। यामध्ये आम्ही जे खरंच गरजू आहेत किंवा जे दिव्यांग आहेत त्यांना 2500 रुपये देणारच आहेत। याबाबत आम्ही आधार प्रमाणीकरण करून घेऊन त्यांना हप्त्याचं वितरण करू आणि त्या संदर्भात आता कार्यवाही 16 ऑक्टोबरला म्हणजेच की आज दुपारी 4:30 वाजल्यापासून सुरू झाली आहे आणि उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत ही DBT प्रणाली चालणार आहे। आणि 17 ऑक्टोबरपासून 18-19 पर्यंत ज्या दिव्यांग बांधवांना 1500 रुपये जमा झाले होते त्यांना एक्स्ट्राचे हे 1000 रुपये जमा केले जाणार आहेत। याबाबतची कार्यवाही होणार आहे आणि त्याच्यामुळेच ह्या दिव्यांग बांधवांना ऐन दिवाळीच्या तोंडावरच मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळणार आहे। याबाबत आपल्याला माहिती आहेच की बच्चू कडू असतील आमदार, यांनी देखील वारंवार ही मागणी केली होती। त्यांच्या मागणीनुसार तर रक्कम अजून वाढवण्यात यावी अशी देखील होती, परंतु तुर्तास त्यांनी या 1000 रुपयाचे तरी वितरण लवकरात लवकर करावे याबाबत देखील मागणी केली होती। आणि सरकारने देखील आता काही प्रमाणामध्ये दिव्यांग बांधवांसाठी पुन्हा एकदा तातडीने निर्णय घेतला असून हे 1000 रुपये आता दिव्यांग बांधवांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत, सरसकट नाही। ज्यांना 2500 रुपये आधी आले होते त्यांना मिळणार का, तर त्यांना मिळणार नाहीत। ज्यांना 1000 रुपये, ज्यांना 1500 रुपये आले होते त्यांनाच हे 1000 रुपये मिळणार आहेत, सरसकट हे वितरण नसणार आहे। परंतु काही प्रमाणामध्ये दिव्यांग बांधवांसाठी ही मोठी आनंदाची बातमी असणार आहे। तुम्हाला संजय गांधी निराधार योजना असेल किंवा श्रावणबाळ योजनेअंतर्गत दिव्यांग लाभ मिळतो का आणि आतापर्यंत तुम्हाला किती पैसे मिळाले आहेत हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। तसेच तुमचे याच्या व्यतिरिक्त जे काही प्रश्न आहेत ते देखील आम्हाला कमेंटमध्ये विचारा। तोपर्यंत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया। जय महाराष्ट्र।